नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण 2 पॉईंट्स कव्हर करणार आहे। MPSC एक्झाम रिलेटेड अपडेट आहे, न्यूज आहेत, तर त्या रिलेटेड आपण डिटेल बोलणार आहे। फर्स्ट जी न्यूज आहे ती आहे MPSC राज्यसेवा पूर्व 25 ऑगस्टलाच होणार का। दुसरं जे आहे ती न्यूज कव्हर करणार आहे की कोणत्या परीक्षेचे आयोजन ऑक्टोबरमध्ये, एका परीक्षेचे आयोजन ऑक्टोबरमध्ये करणार आहे असे आयोगाने मध्येच ट्विट्स केले होते काल की अशाशी आम्ही एका एक्झाम आहे त्याचे आयोजन ऑक्टोबरमध्ये करणार आहे आणि 2 ते 3 दिवसात त्याची जाहिरात प्रसिद्ध करणार आहे। तर ती कोणती परीक्षा आहे आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 25 ऑगस्टलाच होणार आहे, त्या रिलेटेड डिटेल अपडेट काय काय न्यूजमध्ये आलेलं आहे पूर्ण आपण कव्हर करणार आहे। पूर्णपणे न्यूजपेपरच्या आधारावर आपण सांगणार आहे। डिटेल बघून घ्या, अजिबात स्किप करू नका। तर तुम्ही पाहू शकता ही न्यूजपेपरमधील पूर्ण डिटेल न्यूज आहे। लोकसत्ता न्यूजपेपरमधील ही न्यूज आहे। तुम्ही पाहू शकता हेडलाईन की पुण्यात स्पर्धा परीक्षार्थींचे ठिय्या आंदोलन सुरूच, अशा प्रकारची ही न्यूज आहे। खासदार सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा, अशा प्रकारची पूर्ण डिटेल न्यूज आहे। आपण डिटेल बघू यामध्ये कोणकोणते पॉईंट्स कव्हर केलेले आहेत की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC 25 ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागाच्या 258 पदांचा समावेश करण्याची मागणी करत स्पर्धा परीक्षार्थींनी मंगळवारी रात्री सुरू केलेले ठिय्या आंदोलन बुधवारी सुरू ठेवले। खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला। MPSC तर्फे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑगस्ट रोजी होत आहे। कृषी सेवेतील 258 पदांचा समावेश याच परीक्षेत करण्याची स्पर्धा परीक्षार्थींची मागणी आहे। मात्र परीक्षा संदर्भात 29 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत MPSCकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2024 साठीचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नाही। त्यामुळे कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही। आता या परीक्षेची तयारी झाली असून कृषी सेवेच्या मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल, असे परिपत्रक MPSCने मंगळवारी प्रसिद्ध केले। या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षार्थींनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी रात्रीपासून शास्त्री रस्ता येथे ठिय्या आंदोलन सुरू केले। खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप यावेळी उपस्थित होते। 25 ऑगस्टला MPSCच्या परीक्षेसह IBPSची ही परीक्षा आहे। दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे। त्यामुळे विद्यार्थी विविध माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करत आहेत। शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे। महाराष्ट्र कृषी सेवा गट अ, ब आणि क कनिष्ठ संवर्गासाठीची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार असल्यास ही पदे राज्यसेवा परीक्षेमध्ये समाविष्ट करून ऑक्टोबरमध्ये एकत्रित सर्वसमावेशक राज्यसेवा परीक्षा घेणे शक्य आहे आणि तांत्रिकदृष्ट्या तेच योग्य आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला योग्य ते निर्देश देऊन तातडीने परिपत्रक जाहीर करण्याची मागणी सुळे यांनी केली। ही डिटेल बातमी आहे की जी कृषी सेवा आहे त्यांची 258 पदांची मागणी करत स्पर्धा परीक्षांनी मंगळवारी रात्री ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे। तसेच MPSCची आणि IBPSची ही परीक्षा एकाच दिवशी आहे। तर विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की ऑक्टोबरमध्येच कृषी विभागाची जी पदे आहेत ते राज्यसेवेमध्ये ॲड करून ती जी एक्झाम घ्यावी एकत्रितच, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। त्या रिलेटेड त्यांनी आंदोलन सुरू केलेले आहे। तर सकारात्मक निर्णयासाठी फडणवीस यांनी MPSCच्या अध्यक्षांना विनंती। IBPS परीक्षा आणि MPSC राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन्ही परीक्षा 25 ऑगस्ट रोजी होत आहेत। तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्यसेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही। या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे। त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांद्वारे दिली। 2 ते 3 दिवसात जाहिरात। महाराष्ट्र कृषी सेवेतील गट अ, ब आणि क कनिष्ठ संवर्गाच्या पदांच्या मागणीपत्राच्या अनुषंगाने या संवर्गासाठीची जाहिरात येत्या 2 ते 3 दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल। तसेच या सेवेतील संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर 2024 अखेरपर्यंत करण्यात येईल। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक गुरुवारी 22 ऑगस्ट सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती MPSCने दिली। म्हणजे MPSCची बैठक आहे आज सकाळी 10 वाजता। तर ही डिटेल माहिती आहे की जे एक्झाम रिलेटेड आहे MPSC राज्यसेवा कृषी सेवा आणि IBPSच्या एक्झाम्स जी आहे 25 ऑगस्टला, तर त्यांच्या एक्झाम्स रिलेटेड आहे हे। आणि कृषी सेवेची जी नवीन 258 जागा आहेत पदांचा समावेश आणि त्यांच्या एक्झाम रिलेटेड ही डिटेल बातमी आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनेल।